लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई. फेब्रुवारी महिन्यामध्ये लातूरात झालेला वारकऱ्यांचा कुंभ आणि त्या कुंभात आलेल्या संतांच्या पादुका या मूळ पादुका नाहीत, त्या डुप्लिकेट आहेत, त्या खोट्या आहेत असं मी म्हणालो होतो. या संदर्भातचा एक व्हिडिओ 1 मार्च 2026 रोजी अपलोड केला होता. अवघ्या काही तासामध्ये तो 84,000 लोकांनी पाहिला होता आणि त्यापैकी 10-5% लोक मला शिव्या घालत होते, मारून टाकण्याची भाषा करत होते, कार्यालय जाळण्याची भाषा करत होते. का तर म्हणे मी संप्रदायाचा अवमान केला. पण त्या व्हिडिओतल्या एका शब्दाने सुद्धा मी वारकरी संप्रदायाचा अवमान केला नव्हता. मी हे सांगत होतो की जे कोणी आयोजक आणि आयोजकाचे प्रमुख आहेत त्यांनी लातूरच्या आणि मराठवाड्यातल्या तमाम गोर गरीब वारकरी बांधवांची आणि भक्तांची फसवणूक केली आहे. आया बहिणींची फसवणूक केली आहे. ज्या ज्ञानोबा तुकोबाच्या मूळ पादुकावर आपलं मस्तक टेकवावं म्हणून 20-20 किलोमीटर अंतरावरून आमच्या माता भगिनी चालत आल्या, त्या पादुका या ओरिजिनल पादुका नव्हत्या, त्या चल पादुका नव्हत्या. तसा खुलासा त्या संस्थांच्या सर्व ट्रस्टीने केला होता. एवढंच मी या व्हिडिओमध्ये बोललो होतो. शिवाय कोट्यावधी रुपये जमा केले जात आहेत, या पैशाचं पुढे काय होणार असा प्रश्नही मी उपस्थित केला होता. या सर्व कार्यक्रमाच्या संपन्नतेच्या नंतर काही निधी शिल्लक राहिला तर तो लातूर मध्ये खर्च व्हावा, त्याचं लातूरात मंदिर बांधलं जावं त्या पैशातून, किंवा शैक्षणिक कार्यासाठी त्या पैशाची विल्हेवाट लावावी असंही मी म्हणालो होतो. काय सांगितलं गेलं की हा सगळा उरलेला पैसा हा भंडारा देवस्थान इथल्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्माणासाठी खर्च केला जाणार आहे. आम्ही गप्प राहिलो आणि या प्रकरणावर बोलल्यामुळं एक 10-20 लोकांनी आम्हाला एवढा त्रास दिला की जीवन नकोसं व्हावं असा प्रसंग आमच्यावर ओढवला. पुढे काय घडलं या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं युट्यूब चॅनल आणि द रिंगण लाईव्ह हे आपलं फेसबुक पेज जर फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. गेली 35-40 वर्ष आम्ही पत्रकारिता करतो. 35 वर्ष प्रिंट माध्यमामधून एक स्वतंत्र जिल्हा दैनिक चालवण्याचं काम केलं. अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रामध्ये तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, वार्ताहर अशा पद्धतीने काम करत 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 आम्ही एका दैनिकाच्या संपादकाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचलो. एकदाही आयुष्यामध्ये एकाही बातमीचा खुलासा करण्याची वेळ माझ्यावर आली नाही, किंवा आयुष्यात एकदाही माफी मागण्याची वेळ माझ्यावर कधीच आलेली नाही. माझ्यावर एकही गुन्हा 35 वर्षामध्ये दाखल झाला नाही. अशा प्रकारची निपक्षपाती, रोखठोक, प्रामाणिक, सत्याची कास धरून, डॉक्युमेंट हातात धरून पत्रकारिता करणारा मी एक माणूस आहे. सामान्य आहे, श्रीमंत नाही, वैभवशाली आयुष्यारामाच्या घरामध्ये पैदा झालेला नाही. ज्ञानोबा तुकोबा नाव घेऊन आयुष्य जगणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या घरामध्ये, एका शेतकऱ्याच्या घरामध्ये मी जन्माला. परंतु मात्या पित्याने, गुरुने जे संस्कार दिले त्या संस्कारातून आम्ही घडलो. वाचनानं समृद्ध झालो. समाजासाठी काहीतरी करावं, चांगलं काम करावं अशा भावनेनं या क्षेत्रामध्ये आलो.
अनेक संकटांना तोंड देत 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 आणि एका अशा क्षणापर्यंत येऊन पोहोचलो की लातूरच्या जनतेची लूट होते हे सांगायला निघालो, तेव्हा लोकांनी आम्हाला मारायची भाषा केली. या पादुका खोट्या आहेत, या खऱ्या नाहीत हे सांगायला निघालो, तेव्हा लोकांनी आमचं कार्यालय जाळण्याची, आमच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना मारण्याची, आम्हाला मारण्याची धमकी दिली. आणि मित्रांनो, आम्ही किती सत्य होतो, सूर्यप्रकाशा इतका आमचा शब्द न शब्द किती सत्य होता हे काल उघड पडलं. 28 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता जेव्हा न्यूज 18 लोकमतच्या विलास बडे यांनी एक कार्यक्रम केला पिस्तुल्या महाराजांचा, आणि लातूर मधल्या या सगळ्या वारकऱ्याच्या महाकुंभामध्ये कसा कोट्यावधी रुपयाचा पहार झाला. पैसे घेऊन हे महाराज मंडळी कशी गायब झाली, पळाली, कशा प्रॉपर्टी खरेदी केल्या, या विषयावर ते बोलले. आणि या विषयावर बोलल्यानंतर लातूर जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून आम्हाला फोन यायला लागले, अरे तुम्ही बोलला होतात ते खरं होतं, आम्ही तुम्हाला शिव्या दिल्या, आम्ही तुमच्यावर रागावलो, तुम्ही संप्रदायाचा अवमान करताय असं म्हटलं, तुम्हाला व्हिडिओ डिलीट करायला लावला, तुमच्यावर प्रेशर आणलं, तुम्हाला शपथा घातल्या, तुम्हाला ज्ञानोबाची शपथ घातली, तुम्हाला तुकोबाची शपथ घातली, तुम्हाला लातूरचं नाव जाऊ नये यासाठी व्हिडिओ डिलीट करायला सांगितले, आपल्या संप्रदायाचं नाव जाऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओ डिलीट करायला सांगितले, पण तुम्हीच खरे होता. काल लोक बोलायला लागली, रात्रभर फोन लोकांचे, रात्रभर झोपू दिलं नाही लोकांनी. आणि पुन्हा आम्हालाही एकीकडे 1 मार्च 2026 रोजी आम्हाला दिलेल्या त्रासाचं दुःख, तर दुसरीकडे आमच्या पत्रकारितेचा झालेला विजय आणि एक सत्य जे समोर आलं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलं. या लातूरच्या कार्यक्रमामध्ये लातूरच्या जनतेची कोट्यावधी रुपयाची लूट झाली, मराठवाड्यातल्या जनतेची झाली. अरे ज्या पादुकाचं दर्शन घ्यायला लोक आले होते त्या पादुकाच खोट्या होत्या हे सिद्ध झालं. आणि या कार्यक्रमाचा आपल्या भागातला जो मुख्य आयोजक होता ना, किशोर महाराज शिवणीकर, ज्याला विलास पिस्तुल्या महाराज असं म्हणतो, लातूर पासून काही अंतरावर असलेल्या शिवणीचा, या पिस्तुल्या महाराजाची ही सगळी करामत होती. आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही लोकांची काय केलं या पिस्तुल्या महाराजांना? या पिस्तुल्या महाराजांना छोटे माऊली, जे कोणी मोठे संप्रदायातले अधिकारी व्यक्ती आहेत, त्यांना सांगितलं म्हणे की आमच्या लातूरमध्ये, लातूर मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि आमच्याकडे हा कार्यक्रम द्या. आपण युट्यूबला जाऊन आम्ही या पिस्तुल्या महाराजाची एक मुलाखत केली, ते पण जरूर ऐका. ते पहिल्यांदा लातूरमध्ये असं काही घडतंय हे सांगण्याचं पाप सुद्धा रिंगणनेच केलं होतं. हे ज्ञानोबा तुकोबाच्या प्रेमापोटी केलं होतं, वारकरी संप्रदायाच्या प्रेमापोटी केलं होतं. पांडुरंगावर नितांत श्रद्धा असल्यामुळं आणि संपूर्ण खानदान, आमचा परिवार हा वारकरी संप्रदायाच्या विचाराचा असल्यामुळं आम्ही या पिस्तुल्या महाराजाला आमच्या ऑफिसमध्ये सन्मानानं बोलवलं होतं, त्यांचा सत्कार केला होता, त्यांचं दर्शन घेतलं होतं आणि त्यांची मुलाखत करून महाराष्ट्रातल्या 50,000, लातूर जिल्ह्यातल्या 50-60,000 लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचं चांगलं काम हे पिस्तुले महाराज किंवा हे किशोर महाराज शिवणीकर करतायत. पण जेव्हा या पादुका हेलिकॉप्टरनं आल्या, प्रचंड लातूरमध्ये भाविकांचा एक मोठा कुंभ भरला. आया भाया घरातून आपल्या लाखो भाकरी देऊ लागल्या, लाखो चपात्या देऊ लागल्या, पुरणपोळ्या देऊ लागल्या, करोडो रुपये जमा होऊ लागले. पण त्याचा हिशोब, किती पैसा जमला, कोणाकडे होता हा पैसा, या पैशाचा हिशोब कोण नेमका करत होता, ही काही लाखातली गोष्ट नव्हती किंवा एखाद्या कोटीच्या आतल्याही नव्हती. सांगितलं जातं
की 6 ते 7.5 कोटी रुपये पर्यंतचे पैसे या कार्यक्रमासाठी लातूरच्या, मराठवाड्यातल्या, खास लातूरच्या, लातूर जिल्ह्यातल्या बहादूर दानशूराने दिले. आताच 2 मिनिटापूर्वी एक बातमी समजली की लातूर पासून काही अंतरावर असलेल्या हरंगुळ बुजुर्ग नावाच्या एकट्या गावामधून 1 कोटी रुपये मिळाले. 1 कोटी रुपये जमा झाले. 1 कोटी. लातूर जिल्ह्यात 10 तालुके आहेत, वैभवशाली तालुके आहेत. एका तालुक्यातून किती रुपये जमा झाले असते. अनेक बुक छापले, पावत्या छापल्या, कार्यकर्त्यांची एक टीम कामाला लावली. संतांनी पैसे जमा केले, महंतांनी पैसे जमा केले. या भागातल्या याचा हिशोब कोण करणार होतं? सांगितलं गेलं की हे सगळे पैसे एवढा कार्यक्रम संपल्यानंतर जे काही पैसे उरतील ते भंडारा डोंगराला दिले जातील आणि तिथे तुकोबाच्या मंदिर निर्माणासाठी ते वापरले जातील. आम्ही म्हणालो होतो की लातूर मध्येच हा पैसा खर्च झाला पाहिजे. त्यावर लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या पूर्णपणे. पण घडलं काय? जेव्हा हा कार्यक्रम झाला तेव्हा 2 दिवसामध्ये रिंगणमध्ये येऊन माझ्या समोर संपूर्ण लातूर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला, महाराष्ट्राला हिशोब देणार आहे म्हणणारे किशोर महाराज 2 महिन्यापासून गायब झाले. आज येतो, उद्या येतो, परवा येतो म्हणत आणि शेवटी तर लातूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे त्यांच्याच आयोजकापैकी काही मंडळींना फिर्याद दाखल केली. अर्ज दिला पोलिसांना की या महाराजांना आम्हाला फसवलंय, हा पैसे घेऊन फरार झालाय. किती पैसा? हिशोब नाही. काही जण सांगतायत की या महाराजांनी किमान 4-4.5 कोटी रुपये घेऊन हा गायब झाला. काही म्हणतायत 5 कोटी रुपये हल्ले. काही सांगतायत 2 कोटी रुपयाची एकाच दिवसात प्रॉपर्टी घेतली. काही जण सांगतायत की रस्त्यावर पुणे मुंबईच्या कुठेतरी एक मोठा फ्लॅट घेतला. अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत. कागदपत्र हातात आल्याशिवाय ते सत्य ठरत नाही. लातूरमध्ये एक मोठा घर खरेदी केलं, प्रॉपर्टी, त्याच्या रजिस्ट्रीचे कागद आपल्या हातात आहेत. परंतु आणखीन आपल्याला सगळ्या गोष्टी जमा करायच्या आहेत. हा सगळा प्रताप किशोर महाराजांनी केला. माध्यम जेव्हा किशोर महाराजांना म्हणतायत की हा हिशोब कुठे आहे, तरच महाराज हसत खेळत लोकांना सांगतात की असतील माझ्याकडे 10-20 लाख रुपये, पण ते अनेकाकडे पैसे आहेत. अनेकाकडं म्हणजे कोणाकडं? का हिंमत नाही या किशोर महाराजांमध्ये की एवढा पैसा जमा झाला, अमक्याकडे 1 कोटी आहे, तमक्याकडे 1 कोटी आहे. का सांगत नाही? नावं का घेत नाहीत? हे का समोर येत नाहीत? मी आळंदीमध्ये आहे, माझा हिशोब चाला. 2 महिने लागतात का हिशोबाला? कुठलं तरी बोगस रजिस्टर दाखवून ते दाखवताना आणखीन यात काही नोंदी राहिल्या, 2-2 महिने नोंदी होत नाहीत का? आणि हे सांगितलं जातं की या कार्यक्रमासाठी लागणारा किराणा लातूरच्या अनेक मोठ्या किराणा व्यापाऱ्यांनी दान मध्ये दिलाय, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडनं पावत्या घेतल्यात. हे सांगितलं जातं की लातूरमध्ये असलेल्या जे तेल उद्योग आहेत त्यांच्याकडनं प्रचंड प्रमाणामध्ये दान देणगीमध्ये तेल घेतलं आणि पावत्या सोबत घेतल्या की आम्ही ते विकत घेतलंय. किती गंभीर प्रकार आहेत हे सगळे, किती गंभीर आहेत. आणि आम्ही बोललो तर धर्मद्वेष्ट झालो, आम्ही हिंदू धर्माचे विरोधक आहोत. आम्हाला हिंदू धर्म शिकवतायत 1.5 दमडीचे साले आणि मारण्याची घोषणा करतायत. ते कुठे गेले सगळे आज जे रिंगणला शिव्या घालत होते आणि कार्यालयामध्ये येऊन कार्यालय जाळून आम्हाला खलास करण्याची भाषा करत होते? ते ह्या संपूर्ण ह्या किशोर महाराजांचे दलाल होते. मला ही माहिती मिळाली की एकूण सगळ्या पैशामधून त्या पैशाचे एकूण 4 भाग केले जाणार होते. 10% भाग फक्त भंडारा देवस्थानला दिला जाणार होता. 30% एकटे किशोर महाराजांचा हिस्सा होता. सांगितलं जात आहे, चर्चा आहे, 30% हिस्सा काही मोठ्या महाराजांना दिला जाणार होता. तर 30% रक्कम 20 या किशोर महाराजांच्या समर्थकात वाटली जाणार होती. जे काही पैसे गोळा करण्यामध्ये, पावत्या छापण्यामध्ये, बेहिशोब सगळा एन्जॉय करण्यामध्ये हे सगळे जण लोक होते. हे सगळे लोक होते. हा वारकरी संप्रदाय आहे.
हा धर्म आहे आमच्या ज्ञानोबा तुकोबाचा. डुप्लिकेट पिस्तूल कमरेला लावून फिरणारा हा पिस्तूल आहे महाराज. डुकरं मारण्यासाठी पिस्तूल ठेवलंय म्हणतो. कशाला डुकरं मारायला लागतात पिस्तुलाने? हा तर संप्रदायामध्ये आहे. आणि पुन्हा आम्ही सांगतोय की मी हिंदूंसाठी काम करतो, हिंदूच्या रक्षणासाठी, गोरक्षणासाठी काम करतो, लव जिहाद साठी काम करतो, आणि त्याच्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी त्यांना हकलून देण्यासाठी काम करतो. मी एवढं काम करत होता तर हा बिचारा वारकरी संप्रदायात कशाला आला? ज्ञानोबा तुकोबाच्या तिकडे बजरंग दलात जायचं, विश्व हिंदू परिषदेत जायचं, पूर्णपणे हिंदुत्वाचं काम करायचं, कोणाचा विरोध नव्हता. अनेक मान्यवर या संघटनेमध्ये वेगवेगळ्या काम करतात, त्यांना आम्ही कधी काही बोलतो. पण तुम्ही ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतला, गळ्यामध्ये माळ घालता, कीर्तन करत फिरता, डोक्याला अष्टगंध बुक्का लावता आणि ज्ञानोबा तुकोबाच्या नावाखाली असले धंदे करता. इतकंच नाही, यांनी लातूर जिल्ह्यातल्या तमाम वारकऱ्याला फसवलं, तमाम भाविकांना फसवलं, गोर गरीब माता भगिनींना फसवलं, आम्हा सगळ्यांना फसवलं. आम्हा सगळ्यांना, लातूरच्या जनतेला तर फसवलंच फसवलं. मोठमोठे पुढारी, आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री, सगळ्यांना फसवलं. एवढंच नाही तर या किशोर महाराज देवणीकर नावाच्या पठ्ठ्या पिस्तुल्यानं आपल्या आईला सुद्धा फसवलं. हे पण त्याचे डॉक्युमेंट आपल्या आईला फसवल्याचे माझ्या हातात आहेत. शिवनी बुजुर्ग, तालुका औसा या गावामध्ये यांची आई सरपंच होती. आणि सरपंच असताना आई केवळ नावाला सरपंच, गावचा कारभार सगळा हाच सदग्रस्त बघायचा. आणि गरिबांच्या घरामध्ये नळ योजनेसाठी 15व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून गावातल्या घराघरामध्ये पाणी जावं यासाठी नळ योजना सुरू होती. 250 घरामध्ये मी नळ योजना पूर्ण केलेली आहे. अशा पद्धतीचं खोटं रेकॉर्ड तयार केलं गेलं, डुप्लिकेट. 232 कुटुंबांना, 232 कुटुंबाच्या घरात मी पाणी पुरवलं नळ योजनेचं, त्यांच्या घरात नळ दिली. अशा पद्धतीचं खोटं रेकॉर्ड तयार केलं आणि केवळ 84 कुटुंबाला नळ दिले. यातून 90,400 रुपये या किशोर महाराजाने आपल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या नावावर टाकून ते उचलले आणि आईचं सरपंच पद केलं. फसवलं का नाही आईला? मग जो माणूस आपल्या आईला फसवतो तो गाईचा सांभाळ करेल? जो माणूस आपल्या आईला फसवतो तो संप्रदायाची सेवा करेल का? जो माणूस आपल्या आईला फसवतो तो हिंदुत्वाचं रक्षण करू शकतो का? जो माणूस आपल्या आईला फसवतो तो माणूस आपल्या देशाचं रक्षण करू शकतो? एवढा मोठा आहे तो. याचा विचार आता तुम्ही सगळ्यांनी करायचा. तुम्ही असले लोक, या लोकांना आपण जे पोचतोय ना सगळेजण, ते आपल्या मूर्खपणामुळं, नालायकपणामुळं, लेकराच्या हातावर 5 रुपये न देणारे आपण, ज्ञानोबा तुकोबाचं नाव ऐकून 5,000 रुपये काढून असल्या लोकांच्या चरणावर ठेवतो आणि हे आयश करत फिरतात. 60-60 लाखाच्या गाड्या घेतात, 2-2 कोटीचे बंगले घेतात, आयश करत फिरतात. किती दिवस आपण अशा भोंदू डुप्लिकेट लोकांची आपण खाद्य बनणार आहोत? हा गंभीर प्रश्न आहे. मी रात्रीच किशोर महाराजाला एक मेसेज टाकला आणि म्हटलं या डिबेटला उद्या बसा समोर. ते बोलले आता वेळ नाहीये, पुन्हा बसू. मी म्हटलं मी उद्या करणार आहे व्हिडिओ, तुम्ही या समोर येऊन बोला लोकांशी. ते बोलले आता मला नाही वेळ, मी पुन्हा येणार आहे, माझी बदनामी चाललेली आहे. अरे ढेकी धमकी. अरे वारकरी विनम्र असतो रे भाऊ.
वारकरी असा शस्त्र घेऊन, ओरिजिनल असो ना तर डुप्लिकेट असो, शस्त्र घेऊन फिरत नाही, मारण्याच्या धमक्या देत नाही, आई बहिणीवर शिव्या देत नाही. वारकरी वेगळा आहे, ज्ञानोबा तुकोबाचा वारकरी वेगळा आहे, भागवत धर्म वेगळा आहे. पांडुरंगाच्या हातामध्ये शस्त्र नाही, हे सांगण्याची आवश्यकता आहे पूर्णपणानं. आणि मित्रांनो, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. या पादुका खोट्या आहेत रे, खोट्या आहेत असं म्हणत होतं, तेव्हा आम्हाला मारण्याची धमकी देत होते. यात मोठा आर्थिक फ्रॉड होतोय हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत होते. तुझ्या बापाचं काय गेलं म्हणत होते. आज काय झालं? लुटलं ना लातूर शहराला, लातूर जिल्ह्याला, मराठवाड्याला. आणि आता तुम्ही आम्हाला फोन करून म्हणताय तुम्ही बरोबर होते, आम्ही तुमचं बरोबर आहे. अरे कधी आम्ही आमचा खून झाल्यावर, आम्हाला मारून टाकल्यावर पुन्हा श्रद्धांजलीची भाषण करणार आहात का आपण? पत्रकारितेकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणारे तुम्ही कुठे गेला होतात? किती लोक पुढे आले जेव्हा रिंगणला शिव्या देत होते? किती जण तुम्ही पुढे आलात आमचं रक्षण करायला? आहे कोणी? तुमच्या असल्या वृत्तीमुळं, तुमच्या असल्या सगळ्या प्रकारामुळं असे चोर, असे बदमाश लोक यांचं फावतंय. अरे कोट्यावधी रुपयाची संपत्ती माया तुमच्याकडून तुम्हाला फसवून जमा करतात. ते आमच्या सारख्याला जिवंत मारण्यासाठी 5-50 लाख खर्च करू शकतात ना. आमच्या अंगावर माणसं घालण्यासाठी 10-5 लाख रुपये टाकू शकतात. त्यांची ती बाईपत आहे. पण तुम्ही लातूरकर काय पाहताय? तुम्ही काय ऐकलं तुम्ही आतापर्यंत? पण आमचा विश्वास होता, आमचा स्वतःवर विश्वास होता, आमचा पंढरीच्या पांडुरंगावर विश्वास होता, आमचा ज्ञानोबा तुकोबावर विश्वास होता. आम्ही ज्या पवित्र हेतून हे केलं होतं त्या आमच्या हेतूवर विश्वास होता. एक ना एक दिवस दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, सत्य लोकांच्या समोर येईल. ते आमच्या न्यूज 18 लोकमतच्या विलास बडेने पुढे आणलं. धन्यवाद विलास, मनापासून आभार. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.